हॅलो फ्रेंड्स, हा व्हिडिओ केला आहे कर्मांवरती. सो कर्म म्हणजे काय आणि आपण जगतो आणि आपण कर्म करतच जातो पूर्ण बाहेर कसं पडता येऊ शकतं. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओ केला. बेसिकली कर्म म्हणजे आपण जे काही ॲक्शन्स करतो आणि आपण ज्या आपल्या अस्तित्वाचा जो काही इम्पॅक्ट युनिवर्सवर आपण सोडतो आणि कुठल्या इंटेन्शनने आपण काय कार्य करतो. सो ह्याचा एक कलेक्टिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर जो होणार आहे त्याला आपण कर्म म्हणतो. मग ते पाप असतं, पुण्य असतं किंवा निष्काम कर्मसुद्धा असू शकतं. आणि अशा पद्धतीने एकामागे एक माणूस कर्म करतच जातो आणि मग त्याच्यापासून तयार होतं ते संचित, म्हणजे जे ह्या जन्मात आपण केलं आहे किंवा अनेक जन्म करत आलो त्यामध्ये आपण भर टाकत जातो. सो हे संचित कर्म कॅरी फॉरवर्ड होतं पुढच्या जन्मांमध्ये. सो या जन्मी या संचितापैकी जो भोगायचा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो प्रारब्ध. तर ह्या जन्मी आपण काही विशिष्ट ग्रहस्थितीप्रमाणे जन्माला आलेलो असतो. त्याच्यावरनं ॲस्ट्रोलॉजर्स आपली पत्रिका काढतात आणि संचितामधला एक पार्ट प्रारब्ध म्हणून त्या पत्रिकेमध्ये दर्शवलेला असतो आणि त्याच्याप्रमाणे ॲस्ट्रोलॉजर्स आपल्याला आपल्या आयुष्याबद्दलचं प्रेडिक्शन्स देऊ शकतात आणि त्याप्रमाणे आपण बऱ्याचदा त्यांचे प्रेडिक्शन्स आपल्याला अनुभवायला येतं की हे खरं आहे आणि त्या पद्धतीने आपण जगतो. सो आणि क्रियमाण कर्म जे आहे ते आहे की आपण ह्या जन्मात काय कर्म करतोय त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. तर आपण जेव्हा कर्म करत असतो तर त्याचे दोन इफेक्ट्स असतात. एकतर इफेक्ट होतो युनिवर्समध्ये आपल्या अवतीभोवती असणाऱ्या शक्तींमध्ये ज्या आपल्याला या हाडामासाच्या डोळ्यांनी दिसू शकत नाही आणि युनिवर्समध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडवर पण त्याचा इफेक्ट होत असतो. जसं की आपण समजा एखाद्या व्यक्तीला रस्ता क्रॉस करून दिले जे की ब्लाइंड आहे फॉर एक्झाम्पल, तर मग त्या व्यक्तीला सुद्धा आपण एक प्रकारे मदत केली आहे, आनंदाच्या लहरी आपण पसरवल्या आहेत समाजामध्ये, युनिवर्समध्ये आणि त्या व्यक्तीने आपले आभार मानले आणि आपल्या मनात पण एक प्रकारची आनंदाची लहरी येते आणि हा एक आपल्यावर पण होणारा इम्पॅक्ट आहे. सो अशा पद्धतीने चांगल्या वाईट प्रकारचा इम्पॅक्ट होत असतो. तर ॲस्ट्रॉलॉजिकल प्रेडिक्शन्सप्रमाणे बऱ्याचदा माणूस जगतो आणि असं म्हणण्यात येतं की बुद्धी कर्मानुसारिणी, म्हणजे जशी तुमचे पूर्वकर्म असतील आणि तुमचं प्रारब्ध असेल तर त्या पद्धतीने आपल्याला तशी बुद्धी होत जाते, तशा इच्छा होत जातात. जसं की एखादा व्यक्ती जन्माला येतो, त्याच्या पत्रिकेत बघून सांगण्यात येतं की ह्याला डॉक्टर चांगलं जमेल किंवा इंजिनियर चांगलं जमेल. कधी मग त्या माणसाला तशी इच्छा पण होते की आपण डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं. मग त्या पद्धतीने तो एफर्ट्स पुट करायला लागतो त्याच्या आयुष्यामध्ये आणि एक दिवस तो होतो सुद्धा. तर हे एफर्ट पुट करणं आणि हे होणं, त्याची इच्छा होणं, हे सुद्धा प्रारब्धाच्या अधीन असतं. सो एकंदरीत तसं बघायला गेलं तर सगळं काही प्रारब्धाच्या अधीनच आहे. म्हणजे आपणच केलेली कर्म आपल्या पुढच्या आयुष्याचा पाथ ठरवत असतात. सो ॲक्च्युली असं असतं की आपल्या कर्मांप्रमाणे आपण काही शक्ती पण आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. जशा ज्या वातावरणात शक्ती असतात, जसे की चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्तीसुद्धा आहेत. सो चांगल्या शक्ती तुम्हाला चांगले विचार, चांगला आचार आणि चांगले उच्चारसुद्धा या तिन्ही गोष्टींकडे तुम्हाला अट्रॅक्ट करतात आणि वाईट शक्ती ज्या आहेत ते ह्याच्यापेक्षा विरुद्ध. सो ज्या टोकाच्या वाईट आहेत त्या तर आतंकवाद वगैरे ह्या साईडकडे आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक शक्ती ही माणसाच्या कर्मांप्रमाणे, त्याच्या विचारांप्रमाणे माणूस अट्रॅक्ट करत असतो आणि त्या पलीकडे प्लॅनेट्सचा एक प्रभाव असतो, जसं नवग्रहांचा आणि नक्षत्रांच्या एनर्जीचा प्रभाव पडतो आणि त्याच्याही पलीकडे देवी देवता त्यांच्यापेक्षा सुद्धा हजारो पट शक्तिशाली आहेत आणि त्यांचा प्रभाव हजारो पटीने जास्त पडू शकतो आणि सिद्धगुरूंचा सुद्धा प्रभाव त्याच पद्धतीने अनेको हजारो पटींनी जास्त पडू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं प्रारब्ध जरी असलं आणि ते भोगायचं जरी असलं तरी आपण सेवा करून किंवा पुण्य अर्जित करून ह्या जन्मामध्ये आपण ते नष्ट करू शकत नाही, पण त्याची तीव्रता कमी करता येते. तर समजा आपण चांगल्या पद्धतीचं आचरण करत जगत असू कंटिन्युअसली, तर आपण असं म्हणू शकतो की वैकुंठाच्या बँकेमध्ये पुण्याची FD आपण जमा करतोय आणि याच्यामधूनच ईश्वरी कृपा होते आणि त्याच्यामधूनच आपल्याला मार्ग सापडतो.
सो अशा पद्धतीने आपण वाटचाल करत असतो. आणि जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा हीच पुण्याची एवढी ईश्वर स्वतःच काढून जी आपल्या बॅकलॉगमधून पुण्य आहे तर ते पुण्यच आपल्या कामी येतं, की आपल्याला अचानक कुठून तरी मदत मिळते, आपल्याला मार्ग सापडतो. किंवा सिद्धगुरूंच्याकडे जाण्याचा मार्गसुद्धा ह्या पुण्याईतूनच मिळतो. तर जर म्हणजे गुरूंकडे जाण्यासाठी सुद्धा एक बेसिक पुण्य आपल्याकडे असणं आवश्यक असतं, किंवा मग गुरुकृपेने गुरुच तशा पुण्याची व्यवस्था करतात आणि आपल्याला ते एका चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात. ह्या कर्मांमध्ये पुन्हा डिझायर्स हा सुद्धा एक प्रकार असतो. या दोन गोष्टींवर आपण आपलं आयुष्य जगत असतो, कर्म आणि आपल्या इच्छा. तर असं असतं की आपण कधी कधी आपली तीव्र इच्छा असते पण आपली कर्म आडवी येतात. तर अशा वेळेस सांगण्यात येतं की तुम्ही सेवा करा, तुम्हाला त्या कर्मांमधून मोकळं व्हायचं आहे. तर सेवा म्हणजे अल्टिमेटली निस्वार्थीपणे कुठलीही प्रकारची अशी गोष्ट करणं की ज्यामध्ये आपल्याला कुठलाही इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा ज्याच्याकडून आपल्याला कुठली अपेक्षा नाही आहे पण दुसऱ्यांचं चांगलं होतं. सो अशा पद्धतीने सेवा केल्यानंतर ती कर्म सौम्य व्हायला लागतात आणि मग आपल्या इच्छांचा प्रभाव सुद्धा पडायला लागतो. आणि मग अर्थात इच्छा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ती इच्छा पूर्ण करताना आपण एक प्रकारे काही वेळेस कर्म सुद्धा जनरेट करत असतो. तर अशा पद्धतीने हे डिझायर आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी एकत्र पद्धतीने चालत असतात. सो आणि जेव्हा आपल्याला आपल्या इच्छेने जगायचं आहे तर आपल्याला अफर्मेशन करायला सांगण्यात येतं, युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला सांगण्यात येतं. त्याचं कारणच आहे की त्या डिझायर्स कधी कधी इतक्या पॉवरफुल आपण करू शकतो की त्या आहे त्या कर्मांच्या मधून सुद्धा आपल्याला वाट काढून देऊ शकतात. आणि तशा पद्धतीने सुद्धा डिझायर्स पॉवरफुल असतात. त्यामुळे आपण इच्छा कुठल्या करतोय ह्यावर पण बरंच काही अवलंबून असतं. सो कर्मांचे परिणाम पण असे असू शकतात की त्याच्या पद्धतीने जर बघितलं, काही कर्म सौम्य कर्म असतात की कोणाला आपण काहीतरी दुखावतो किंवा एक थोडीशी छोटीशी चूक झालेली असते तर आपण क्षमा मागून आणि ज्यांनी आपल्याला चुकीचं ट्रीट केलं आहे थोडंसं तर त्यांना आपण क्षमा करून आपण ह्या चक्रामधून मुक्त होऊ शकतो. आणि काही कर्म मात्र असे असतात की ती तीव्र कर्म म्हणतात तर ती भोगावीच लागतात. जसं की एखादा व्यक्ती असतो तर त्याला एखादी व्याधी जडलेली आहे, आयुष्यभर तो त्या ह्याच्यात खितपत पडला आहे, कोणीच काहीच करू शकत नाही. तर हे सुद्धा एक प्रकारचं तीव्र कर्मच आहे. तर काही वेळेस तर इतकं तीव्र असू शकतं की ते अनेक जन्मोजन्मी भोगावं लागू शकतं. तर अशा पद्धतीने म्हणूनच आपल्याकडे सांगण्यात येतं की फक्त चांगलीच कर्म करा, वाईट कर्म चुकूनही करू नका, वाईट कोणाचं चिंतूही नका. तर हेटरेट किंवा द्वेष करून आणि कोणाला दुखवून आपण म्हणून स्वतः पण सुखी होऊ शकत नाही. सो कारण ह्याच्यानेच कर्म जनरेट होतात आणि कोणाला तरी एकदम वाईट काहीतरी करणं तर आपण एक तीव्र कर्म अट्रॅक्ट करू शकतो असं वाईट वागल्यामुळे. सो हे होतं सौम्य आणि तीव्र कर्मांबद्दल. सो ह्याच्या पलीकडे सुद्धा असं आहे की तुमचे गुरु जर असतील किंवा तुमचे इष्टदेवता असतील तर ते तुमच्या कर्मांमध्ये ढवळाढवळ करू शकतात म्हणण्यापेक्षा तुमच्या पत्रिकेवर त्यांचं नियंत्रण राहतं. कुठल्या वेळेस कुठलं कर्म भोगायचं त्याची तीव्रता सुद्धा ते खूप कमी करू शकतात. किंवा काही सिद्ध महात्मे असे पण असतात की ते तुमचं प्रारब्धच बदलून टाकतात. पण असे सिद्ध महात्मे सहसा लोकांमध्ये येत नाहीत. सो आपल्याला ईश्वर भक्ती करा आणि सेवा करा ह्याचं असं पण सांगण्यात येतं. कारण सेवेनीच निस्वार्थ सेवेनी अर्थात ही जी कर्म आहे ती जळून जातात, गुरूंच्या सेवेने जळून जातात. ईश्वर भक्ती जेव्हा आपण करतो तर आधी जी बुद्धी कर्मानुसारिणी होती, कर्मांप्रमाणे इच्छा व्हायच्या, तर आपल्या इच्छा ह्या ईश्वर भक्तीने प्रभावित होऊ शकतात. आपल्यामध्ये सद्गुण येतात, आपण चांगले वागायला लागतो आणि एक प्रकारे काय म्हणतात की पुण्य पुण्याला आकर्षित करतं. तशा पद्धतीने आपण सुद्धा चांगल्या मार्गावर चालायला लागतो फक्त ईश्वर भक्ती केल्यानेच. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये देवासमोर दिवा लावणं, देवाची काही स्तोत्र अनेक वेळा म्हणणं, 11 वेळा काही लोक म्हणतात, 21 वेळा म्हणतात, मनापासून म्हणणारे सुद्धा आहेत, मग किंवा कंटिन्युअसली सेवा देणारे लोक आहेत. तर ह्या गोष्टींना खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. इवन शीख धर्मामध्ये सुद्धा अन्नदानाला महापुण्य समजलं जातं. सो आणि आईवडिलांना दुखवण्याला एक महापापच ठरवलं गेलेलं आहे, कारण की तेच आपले पूर्वज आहे. सो त्या पद्धतीने आपण पुण्य कमवून आपल्या पदरी पडलेला त्रास कमी करून घेऊ शकतो. आणि यानंतर सुद्धा एका माणसाचं एक कर्म असतं. अशा पद्धतीने
कौटुंबिक प्रारब्धसुद्धा असतं की प्रत्येक कुटुंबातल्या लोकांची कर्म मिळून ते प्रारब्ध तयार होतं आणि मग त्याच्यातनं आपण म्हणतो की काहींना पितृदोष असतो, काहींना नसतो. तर अशा पद्धतीने कौटुंबिक प्रारब्ध हे तयार होत असतं आणि त्या मग कुटुंबाला एकतर पुण्यकर्म तयार करून केलेलं प्रारब्ध असेल तर सगळीकडून चांगल्याच बातम्या ऐकू येत असतात आणि त्यांचं अनेक प्रकारे कल्याण झालेलं असतं. तर जे लोक अनेक पिढ्या पुण्यसंचय करतात आणि ईश्वर भक्ती आणि नामजप ज्यांचा चालू असतो किंवा साधना सत्संग चालू असतो, अशा पिढीमध्ये संत जन्माला येऊन त्या कुळाचं पूर्ण कल्याण होतं आणि सर्वांना मोक्षसुद्धा मोक्षप्राप्ती होऊ शकते. ते या सायकलमधून सुटू शकतात. सो आणि ज्यांना मग काहींना पितृदोष असतो, मग त्याच्यावर अनेक प्रकारचे उपाय आपल्याकडे सांगितले जातात. तो अशा पद्धतीने कौटुंबिक कर्म तयार होतं. सो अशी अनेक कुटुंब मिळून गाव तयार होतं, गाव, सिटी वगैरे. तर शहराचं एक सामूहिक प्रारब्ध असतं. तर काही शहरांमध्ये आगी लागण्याच्या घटना घडतात किंवा अशा पद्धतीचं काहीतरी होत असतं. तर त्या सिटीमधल्या लोकांकडून पापकर्म घडले असतील किंवा काही चुका घडल्या असतील तर जे त्यांनी अट्रॅक्ट केलेलं आहे, तर हा त्यांच्या सामूहिक कर्माचा परिणाम आहे. असंच देशांच्या बाबतीत सुद्धा होत असतं. जसं की अनेक लोक असा प्रश्न विचारतात की जर आपण एवढे समृद्ध होतो, आपली संस्कृती एवढी छान होती, मग आपण इतकं गुलामगिरीत कसं काय पडलं? तर ते हा विचार करत नाहीत की आपण इतकी वर्ष कशा पद्धतीने अन्याय केला आपल्याच लोकांवरती आणि आपण एकमेकांशीच कशा पद्धतीने पॉलिटिक्स करत राहिलो, भांडत राहिलो आणि एक प्रकारे आपण स्त्रियांनासुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने नाही वागवू शकलो आणि आपण कशा पद्धतीने सुनांना वागवायचो पूर्वी. तर ह्या गोष्टींनीसुद्धा सामूहिक प्रारब्ध तयार होता आणि मग ते या अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारे एखाद्या देशाला भोगावं लागू शकतं की समजा एखादा देश जर अनेक दशकं झाले दहशतवादच पोसत असेल, तर त्या देशालासुद्धा त्याची फळं भोगणं भागच आहे. आणि मग त्यांच्यावर कधी कधी मिसाईल्स पण पडतात, अशा देशांचा नाश पण होऊ शकतो. सो अशा पद्धतीने देशाचं सामूहिक प्रारब्ध तयार होत असतं. सो आपल्याकडे मोक्षाची सुद्धा एक कन्सेप्ट आहे की मोक्ष मिळतो आणि आपण या सायकलमधून बाहेर पडतो. तर हे होण्यासाठी ॲक्च्युली कर्म म्हणजे संचितसुद्धा संपलं पाहिजे आणि आपल्या इच्छासुद्धा संपल्या पाहिजेत. सो आता एंड ऑफ डिझायरमध्ये असं आहे की समजा काही इच्छा पूर्ण होऊ शकतात तर त्या पूर्ण व्हायला पाहिजेत, म्हणजे पूर्ण करून घ्या तुम्ही असं सांगण्यात येतं आणि ज्या इच्छा पूर्ण नाही होऊ शकत त्या सोडून द्यायच्या. तर अशा पद्धतीने आपण इच्छा संपवली. अजून एक असतं की आपण कर्म करतो त्यातनं काहीतरी रिझल्टची अपेक्षा असते आणि मग तो रिझल्ट येत नाही, मग ती इच्छा बनून राहून जाते. तर ह्याच्यासाठी भगवद्गीतेत सुद्धा अगदी सुंदर सांगितलं आहे की तुम्ही त्या कर्मांच्या रिझल्टशी अटॅच होऊ नका. मीच ठीक आहे, मला एखादं कर्म करायचं आहे, मला हे आवडतं, मी हे करतो, सो माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलं, पण त्याच्यापुढे रिझल्ट लागलाच पाहिजे, मग हेच व्हायला पाहिजे अशी जर अपेक्षा नाही ठेवली तर मग ती डिझायर क्रिएट होणार नाही. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. सो अशा पद्धतीने जर निष्काम कर्म केलं तर त्या कर्मांमधून डिझायर नाही क्रिएट होणार. सो ईश्वर भक्ती आणि सेवा करून आपण आहे त्या कर्मांची तीव्रता कमी केली आणि आपलं संचितसुद्धा भोगून संपवलं, तर अशा पद्धतीने डिझायर आणि कर्म या दोन्हीचा नाश झाल्यानंतर आपल्याला महाशून्याचं सुद्धा दर्शन होऊ शकतं किंवा मोक्षप्राप्तीसुद्धा होऊ शकते. सो अशा पद्धतीने आपल्याकडे कर्मांबद्दल विवेचन करण्यात येतं.